आज नवीन पद्धतीने बीटरूटचा ज्यूस आपण बघणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी छोटे पेरू घेतलेत. तुम्ही एक मोठा पेरू घेतला तरी चालेल. मधला भाग बियांचा मी काढून घेते. बियांचा गर मिक्सरमध्ये आणि अजून पेरू तुम्ही मिक्स केला तरी चालेल. बीटरूट, गाजर आणि पेरू मिक्स करून घ्यायचे मिक्सरमधून. त्यानंतर जे पेरू आपण कट केले होते त्यासाठी एक मसाला तयार करूया. या ठिकाणी काळं मीठ घेतले, लाल तिखट, हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आणि पेरूला अशा पद्धतीने थोडंसं लावून घ्यायचं. सगळ्या पेरूला लावून घेतले आणि आता तो बीटरूट गाजरचा जो ज्यूस आहे तो यामध्ये मी टाकून घेते. कारण असा नुसता बीटरूटचा ज्यूस आपल्याला जात नाही, तर अशा पद्धतीने जरा घेतला तर आपलं हिमोग्लोबिन पण वाढेल आणि थोडंसं चमचमीत पण होईल. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. खूप छान पण आहे, टेस्टी आहे आणि शरीराला देखील चांगली आहे. तर नेक्स्ट रेसिपी मी लसूणचीच एक दाखवणार आहे रेसिपी. ह्याला बुरखा म्हणते मी. तुम्ही काय म्हणताय कमेंटमध्ये सांगा. यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर या ठिकाणी तेल, मोहरी, जिरे आणि 1 वाटी लसूण बारीक चिरलेला आहे. तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. लसणाचा जरा वापर जास्त आहे यामध्ये. चांगला खरपूस तळून घ्यायचा ह्याला. त्यानंतर थोडासा खरपूस भाजला लसूण की अर्धा वाटी तीळ पण चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत. त्यानंतर त्याच्या अर्धी वाटी दाण्याचं कूट घेतले. हे तिन्ही थोडंसं मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीरचं पण पूर्ण त्याला असे ड्राय होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. पाणी बिलकुल राहायला नको कोथिंबीरमध्ये. खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर तिखट, ह्या बुरख्याला तिखट जरा जास्त असतं प्रमाण, तर चव येते तोंडाला छान. त्यामुळं 2-3 चमचे मी या ठिकाणी मी तिखट वापरले आणि चवीनुसार मीठ. हा बुरखा नक्की करून पहा. धन्यवाद.